या सगळ्यावर नजर कायम असेल, थेट जाऊया आशिष शेलार बोलतायत। निवडणुकीच्या पराभवाचा पळ काढण्यासाठी मित्रूबाई आणि पळपुटेपणा हा राज ठाकरेंच्या पक्षाचा, उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा आणि महाराष्ट्र विकास आघाडीचा आहे। दिलं उत्तर दिलं तेच दिलं नाही, उत्तर दिलं मी तुम्ही। मी निवडणूक आयोगाच्या वतीने उत्तर द्यायला नाही, मी तक्रार केलेली आहे, आम्ही त्यांच्याकडे तक्रार करू। 100% सर्वोच्च न्यायालय म्हणतंय, मी कुठे म्हणतोय? सर्वोच्च न्यायालयाच्या वर कोण आहे? सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेत आणि आता मी तुम्हाला सांगितलं या प्रचलित पद्धतीमध्ये काम करण्याची सुविधा आहे, ते आम्ही करू। म्हणजे सर, ज्या नोंदणी झालेली आहे दुबार मुस्लिम असतील, हिंदू असतील, अजून कोणी असतील, सगळ्याच मतदारसंघामध्ये झालं असं तुम्ही म्हणता। आता तर आम्ही केवळ 31 मतदारसंघातली यादी दिली, 288 ची यादी द्यायचीच आहे। आणि त्यामुळे हे सगळं सत्य जे कथानक करू पाहत होते ना, भाजपच्या विजयावर प्रश्नांकित करायचं, महायुतीच्या विजयाला प्रश्नांकित करायचं आणि मतदार यादीवर प्रश्न निर्माण करून आयोगाला प्रश्न आणि प्रश्नांकित भाजप, हे कथानक आता डिस्ट्रॉय झाले, तोडणार पडलेले आहे। म्हणजे बोगस मतदान भाजपच्या आमदारांच्या बाबतीत असेल किंवा काँग्रेसचं असेल किंवा महाविकास आघाडीचं असेल, म्हणजे झालंय। बोगसवर मी बोललेलोच नाही। मला वाटतं की तुम्ही नीट ऐकत नाही आहात। जर त्यांनी भूमिका मांडली दुबार मतदार यादीतला घोळ आहे म्हणून त्यांचा पराभव आहे, त्याला मी उत्तर दिलेलं आहे। म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्याच विधानसभा त्याचं उत्तर निवडणूक आयोग देत। नक्कीच ना, तुम्ही जे ऑब्जेक्शन घेताय तेच ते ऑब्जेक्शन घेताय, त्याचं उत्तर निवडणूक आयोग देईल। दुबार मतदार या विषयात निवडणूक आयोगाने काम केलं पाहिजे, आमची तक्रार आहे। दुबार मतदार आपण 20,000 असं म्हणतात, 20,000 काहीतरी केलं, 7 नंतर सीट पडलेली आहे आपली सातत्याची बाजी। याचं उत्तर आता उद्धव ठाकरे, राज ठाकरेंनी द्यायचं। आम्हाला प्रश्न विचारताय ना, तुमचा विजय कशामुळे झाला, मग आता अमित देशमुखचा विजय कशामुळे झाला, त्याचं उत्तर त्यांनी द्यायचं। देशाच्या सरन्यायाधीशावरती हल्ला केला, त्याच्यावरती ठोस कारवाई केली जाते, पण ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी यावेळेस प्रश्न विचारला, त्यावेळेस त्यांची सहज रद्द करून भाजप सोडाच्या भावनेने कारवाई करते। नाही, भाजपचा काही संबंध नाही। जे काय ते महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचा प्रश्न आहे आणि त्यामुळे त्याचं उत्तर आयोग, त्या असोसिएशनच देऊ शकतं। यात भाजपने काही तक्रार केलेली नाही। राज ठाकरे सोबत चांगली मैत्री काही आता वाटत होती की राज ठाकरे तुमच्या महायुतीमध्ये येणार, कुठं मागे शिकले तर फार म्हणजे विकृत निर्माण झालं वाटतं, ते त्यांना विचारा। मनसेच्या संदीप देशपांडेंनी टीका केली आहे, मुंबई महानगराध्यक्ष आता भाजप विचारत नाही, मी नेत्यांच्या प्रश्नाला उत्तर देतो। सर, वंदे मातरम गीतेला 150 वर्ष पूर्ण होत आहेत। 7 नोव्हेंबरपासून प्रत्येक शाळांमध्ये वंदे मातरम गायलं जाणार आहे, मात्र काही अशा उर्दू शाळा आहेत की त्या ठिकाणी वंदे मातरम बोललं जाणार नाही असं म्हणताय। लोकशाही मराठीने हे अयोग्य आहे। वंदे मातरम हे गीत देशभक्तीचं गीत आहे, प्रेरणेचं गीत आहे, स्वातंत्र्य संग्रामात उतरलेल्यांना ऊर्जा देणारं गीत आहे, स्वातंत्र्य सैनिकांचा मूलमंत्र आहे। त्यामुळे वंदे मातरम शार्दशती 150 वर्ष हा अधिकृत कार्यक्रम केंद्र सरकार आणि राज्य सरकार हा अधिकृतरित्या सर्व नागरिकांना घेऊन चालवणार आहे। उर्दू शाळेतल्या विद्यार्थ्यांनाही ते म्हणावं अशीच आमची त्यांना म्हणणं आणि प्रार्थना। 8,000 कोटीच्या वर GR आणि मदतीची कामाला सुरुवात झाली आहे। ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचं काम सुद्धा सुरू झालंय। अजूनची मदत लागली तरी तेही कॅबिनेट मध्ये आपण करू, हीच भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे। काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार म्हणतायत की आम्हाला निधी दिला जात नाही आणि काँग्रेसचे आमदार हे म्हणतात आम्हाला निधी। मला वाटतं अजितदादा पवार, देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे यांच्या कोऑर्डिनेशन मध्ये असे प्रश्न असतीलच, आहेत असं माझं म्हणणं नाही, तर ते सुटतील। पर्यटनाची काही भेटी गाठी घेतल्या, काही कलावंतांनी तुमच्या भेटी घेतल्या, लातूरचा नाट्यगृहाचा प्रश्न आणि नाट्यगृहाच्या तरम हे गीत देशभक्तीचं गीत आहे असं या ठिकाणी आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे। तर उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याचा देखील त्यांनी या ठिकाणी समाचार घेतलेला आहे।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.